मी घरात धाकला मुलगा होतो. लग्नाचं वय झालं होतं, पण कोणतीच मुलगी माझ्यासोबत लग्न करायला होकार देत नसे, कारण मी लंगडा होतो. माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं होतं. माझे आई वडील खूप लहान असतानाच आम्हाला सोडून गेले होते. तेव्हापासून माझा सांभाळ माझ्या मोठ्या भावानेच केला होता. आत्तासुद्धा दादा वहिनी माझ्यासाठी मुलगी बघत होते, पण माझी कमजोरी बघून मला कोणतीही मुलगी लग्नाला होकार देत नसे. तो जास्त पैसे कमावत नाही, वरून पायाने लंगडा आहे. आम्ही आमची मुलगी देणार नाही असेच सगळे म्हणायचे. पण अचानकच दादाने एक स्थळ माझ्यासाठी आणलं. मुलगी खूपच सुंदर होती. बघता क्षणी ती मला आवडली होती. पण मला माहिती होतं ही मुलगीसुद्धा मला नक्कीच लग्नासाठी नकार देईल. पण मी विचार केला, त्याच्या अगदीच उलटं घडलं. त्या मुलीनं मला लग्नासाठी होकार दिला. मला तर फारच आनंद झाला. मी लंगडा होतो तरीही तिनं मला स्वीकारलं होतं. मी बराच विचार करत होतो. या विषयावर मी माझ्या दादासोबत सुद्धा बोललो, पण माझा दादा मला म्हटला, सगळ्याच मुली ह्या एकसारख्या विचार करत नसतात. काही मुली आपलं मन बघतात. ताराने तुझं मन बघितलं असेल, कारण तू किती मेहनती आहेस हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण दादा, मी पुढे काही बोलणारच तर माझी वहिनी बोलली, राहुल आता शांत बस तू. खूप कष्टाने तुझं लग्न जमत आहे. इतका विचार करू नकोस. आता तारासोबत माझा साखरपुडा झाला. आलेले सगळे पाहुणे कुजबुजत होते. मुलगी किती सुंदर मिळाली राहुलला. त्या मुलीनं राहुलमध्ये काय बघितलं असेल? तिच्या मागे तर मुलांच्या किती लाईन्स असतील, पण तिनं राहुललाच का निवडलं असेल लग्नासाठी? तो लंगडा आहे तरीही. त्या लोकांच्या बोलण्यानं माझं मन खूप दुखलं. म्हणून दादाला सांगून मी लग्नाची तारीख जरा लेटच पकडली. 3 महिन्यांनंतर मी तारासोबत लग्न केलं. या 3 महिन्यांमध्ये तारा आणि मी बरंच फिरलो. एकमेकांना समजून घेतलं. एकामेकांच्या आवडीनिवडी जोपासल्या. पण ताराने कधीच मला तिच्याजवळ येऊ दिलं नाही. कधी मला तिच्या अंगाला स्पर्श करून दिला नाही. मी कधी तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केलाच तर ती मला म्हणायची, राहुल हे सगळं आपण लग्नानंतर करूयात. लग्नाच्या अगोदर हे करणे पाप असतं, असं माझी आजी बोलते. तसे माझेही संस्कार चांगलेच होते, म्हणून कधीच मी तारावर बळजबरी केली नाही. आमचं लग्न झालं. लग्नाच्या पहिल्याच रात्री तारा माझी वाट बघत सुहागरातीच्या बेडवर बसली होती. जरा घाबरलेलीच दिसत होती. मी लंगडत लंगडत तिच्याजवळ गेलो. तिच्या चेहऱ्यावरील घुंगट काढला. ती खूपच लाजत होती. तेव्हा मी ताराला विचारलं, इतकं का लाजत आहेस? जसं की आपण आज पहिल्यांदीच भेटत आहोत. तेव्हा तारा मला म्हटली, आपण नेहमीच भेटतो, पण आज पहिल्यांदीच आपल्यामध्ये नवरा बायकोचं नातं तयार होणार आहे. सगळंच आपल्यामध्ये आज घडणार आहे ना, म्हणून मी लाजत आहे. मला ताराचं हसायलाच आलं. मी तिला जवळ घेतलं आणि तिचे दागिने काढू लागलो. तितक्यात ती मला बोलली, राहुल मला तुझ्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण मी तिला बोललो, जे काही महत्त्वाचं बोलायचं असेल ते उद्यासाठी ठेव. आता मला डिस्टर्ब करू नकोस. माझ्या बायकोच्या जवळ जाण्यापासून ती हसली. मी तिच्याजवळ जायला लागलो, पण अचानकच माझ्या छातीत दुखायला लागलं. म्हणून पटकनच मी तिच्यापासून दूर झालो. ती घाबरली. राहुल काय झालं मला विचारू लागली. तेव्हा मी तिला बोललो, मी खूपच रोमॅन्टिक मूडमध्ये होतो, पण सॉरी. मला अचानकच छातीत दुखायला लागलं आणि त्रासही होत आहे. तेव्हा माझी बायको मला म्हणते, राहुल बस इतकंच ना. आता मी तुझी बायकोच आहे. या सगळ्या गोष्टी आपण कधीही करू शकतो, त्यामुळे तू आराम कर. तिचा समजूतदारपणा बघून मला तिच्यावर अजूनच जास्त प्रेम झालं. त्या रात्री आमच्या दोघांमध्ये काहीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशी मी ताराला नाश्ता घेऊन माझ्या रूममध्येच बोलवलं. नवीन नवरी होती ती.
त्यामुळे खूपच सुंदर दिसत होती. ती नाश्ता घेऊन रूममध्ये आली. तोच रूमचा दरवाजा मी बंद केला आणि काल रात्री जे अपूर्ण राहिलं ते आज आपण पूर्ण करू म्हणत तिला मी बेडवर पाडलं. आम्ही दोघं जवळ येण्याचा प्रयत्न करतच होतो की तिला चक्कर आले. काही केल्या ती उठतच नव्हती. म्हणून मी खूप घाबरलो आणि दादा वहिनींना रूममध्ये बोलवलं. दादाने डॉक्टरला फोन केला. माझी वहिनी तिच्या जवळ बसली. डॉक्टर आले आणि खूपच धक्कादायक खुलासा त्यांनी केला. तुमची बायको 4 महिन्यांपासून प्रेग्नेंट आहे. जरा थकवा आला आहे त्यांना म्हणून चक्कर आले. डॉक्टरचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी ज्या मुलीला हातही लावला नाही ती मुलगी 4 महिन्यांची प्रेग्नेंट कशी झाली? कुणाचे पाप आहे ते? मला ताराचा खूप राग येऊ लागला. मी दादाला बोललो, ही कुठली मुलगी माझ्यासाठी शोधली जी दुसऱ्या कोणाचं मूल तिच्या पोटात घेऊन फिरत आहे? मी लंगडा आहे या गोष्टीचा फायदा या मुलीनं घेतला आणि माझ्यासोबत लग्न करून या घरात आली. मी या मुलीसोबत राहू शकत नाही म्हणत मी घरात खूपच चिडचिड करत होतो. आता ताराला शुद्ध आली. मी धावतच तिच्याजवळ गेलो आणि तिला बोललो, लाज वाटत नाही का? तोंड काळं करून माझ्या घरात आलीस. माझ्यासोबत लग्न का केलंस? जर बाहेर दुसऱ्यासोबत तुझं अफेअर चालू होतं तर? तेव्हा तारा रडू लागली आणि म्हणाली, राहुल, मी तुझ्यावर प्रेम करते. तू हे असं काय बोलत आहेस? तेव्हा मी तिला बोललो, 3 महिने झाले आपले लग्न जमलं. तू मला साधा अंगाला हातही लावू दिला नव्हतास. काल रात्रीही आपल्या दोघांमध्ये काहीच झालं नाही. मग तुला दिवस गेले तरी कसे? तेव्हा तारा उठून माझ्यासोबत बोलायला लागली. राहुल, तुला आठवतं का साखरपुडा झाला तेव्हा आपण एका रेस्टॉरंटवर फिरायला गेलो होतो? तुझ्या बर्थडेची पार्टी होती. आपण दोघंही खूप पिलो होतो आणि त्या रात्रीच आपल्या दोघांमध्ये हे सगळं घडलं. या बाळाचा बाप तूच आहेस. तारा मला बोलू लागली, शांत बस. मी तुझ्या बाळाचा बाप नाही. मी तुझ्याजवळ आल्याचं मला अजूनही आठवत नाही. तेव्हा दादा वहिनी म्हटले, तू पिलेला होतास ना, कदाचित म्हणून विसरला असेल. तारा कशासाठी खोटं बोलेल? तुमचं लग्न ठरलं होतं त्यामुळे तुमच्यात तसं काही घडलं असेल तरी घाबरू नका. आपण सगळे सांभाळून घेऊ. तेव्हा मी दादाला बोललो, दादा, मला सगळं काही आठवतं. मी तिच्या अंगालाही हात लावला नव्हता. मग हे बाळ माझं कसं? मला फारच टेन्शन आलं जेव्हा तारा तिच्या पोटातील बाळाचा बाप मला सांगत होती. मी या गोष्टीला साफ नकार देत होतो. म्हटल्यावर माझे दादा वहिनीसुद्धा माझ्या साईडने बोलू लागले. माझ्यासारखंच तिच्यावर संशय घेऊ लागले. मी आता खूपच टेन्शनमध्ये असल्यामुळे खूप उशिराच घरी यायचो. मला माझ्या बायकोचं तोंडसुद्धा बघू वाटत नव्हतं. त्या मुलीनं मला फसवलं, माझ्या अपंगत्वाचा फायदा घेतला. तिचं पाप जगासमोर येऊ नये म्हणून तिनं माझ्यासोबत घाई गडबडीत लग्न केलं. या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सारख्या फिरत होत्या. तेव्हाच माझ्या मित्राचा मला फोन आला. मी त्यांच्या घरी गेलो आणि माझ्या मनातलं त्यांना बोलवून दाखवलं. खूप जास्त पिऊनही घेतलं. तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, हे बघ राहुल, वहिनी किती सुंदर आहेत. त्यांच्या मागे तर मुलांच्या लाईन्स असतील. त्यापैकीच एखाद्याचं ते मूल असेल. आणि विचार कर, तू लंगडा आहेस. दिसायलाही काही इतका सुंदर नाहीस. नोकरीही इतकी चांगली नाही की एखादी मुलगी लग्नाला होकार करेल. मग विचार कर ना, वहिनींनी तुझ्यासोबत लग्नाला होकार का दिला असावा? आता माझ्या मनात आलं, ताराने मला फसवून माझ्यासोबत लग्न केलं, फक्त आणि फक्त पोटातील तिच्या त्या बाळासाठी.
तारा आता घरात सारखं रडत असे. तेव्हा वहिनी तिला कधी कधी समजावून सांगे, काळजी करू नको, सगळं ठीक होईल, पण तू असा धोका आम्हाला द्यायला नको होता. असंच वहिनी ताराला बोलत असे. एक दिवस तर तारा कुणाशी तरी बोलत होती. वहिनीनं लगेचच तिच्या हातातून फोन घेतला, पण तिच्या मैत्रिणीचा फोन होता. म्हणून वहिनींना वाईट वाटलं की तारा चुकीची नाही, तिला सगळेच वेड्यात काढत आहेत. खरंच हे बाळ राहुलचेच आहे. वहिनी दादा आता दोघेही ताराची जरा जास्तच काळजी घ्यायला लागले होते. पण मी मात्र ताराकडे अजूनही संशयी नजरेनं बघत असे. मी आता तिच्यासोबत कुठलंही बायकोचं नातं ठेवलं नव्हतं, त्यामुळे मी बाहेरच सोफ्यावर झोपत असे. एक दिवस मी ऑफिसला गेलो होतो आणि माझे दादा वहिनी हॉस्पिटलमध्ये. तेव्हा आमच्या शेजारीच राहत असणाऱ्या माझ्या एका मित्राने मला विचारलं, राहुल, तुमच्या घराचं काम पूर्ण झालं? घराचा मागचा रस्ता पण पूर्ण झाला वाटतं, आणि आता मागूनही दरवाजाचा वापर सुरू केला वाटतं. तेव्हा मी आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, म्हणजे? आम्ही तर आमच्या घराचा मागचा दरवाजा अजून वापरत नाही. तेव्हा माझा मित्र मला म्हणाला, अरे, आत्ता दुपारी 2 वाजता मागून तुमच्या घरात कुणीतरी जाताना मी बघितलं. आता मला लगेचच कळालं की माझ्या बायकोचा तो आशिक आमच्या घरी आला असेल तिला भेटण्यासाठी. मी माझ्या भावाला लगेच फोन केला आणि त्याला विचारलं, दादा, तू दुपारी घरी गेला होतास का मागच्या गेटनं? तेव्हा दादा बोलला, अरे, मी ऑफिसमध्येच आहे, जरा बिझी आहे, मी घरी गेलो नाही. हो, तुझ्या वहिनीला मी घरी सोडलं आहे. आता माझा संशय पक्का झाला की माझ्या बायकोचं कुठेतरी बाहेर काहीतरी चक्कर चालूच आहे. मी घाईतच घरी गेलो आणि तिला विचारू लागलो, कोण आला होता दुपारी घरी तुला भेटायला? हे बघ, मला असह्य समजू नकोस तू. तेव्हा माझी बायको मला म्हटली, तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला असेल, घरी कुणीच आलं नाही. तेव्हा मी तिला विचारलं, हे बघ, मला खरं खरं सांग तारा, तू माझ्यामध्ये काय बघून माझ्यासोबत लग्न केलं होतं? मी तर लंगडा आहे, दिसायलाही इतका चांगला नाही, तू तर इतकी सुंदर आहेस, मग तरीसुद्धा तू माझ्यासोबत लग्न करायला तयार कशी झालीस? तेव्हा तारा रडतच मला म्हणते, प्रेम काय असतं माहिती आहे का तुला? प्रेम पण एक गोष्ट असते. मला तुम्ही आवडलेत, मला तुमचं मन आवडलं. मी तुमच्या लंगड्या पायावर नाही, तुमच्या मनावर प्रेम केलं होतं, म्हणून मी तुमच्यासोबत लग्न केलं. मला तिच्या बोलण्यावरही विश्वास वाटत नव्हता. मी तिला बोललो, तू जर माझ्यावर प्रेम करत होतीस तर माझ्यासोबत खरं बोलली असती, या बाळाचा बाप कोण आहे ते मला सांगितलं असतं. पण खूप झालं, तू आता माझ्यासोबत राहू नकोस, तुझ्या त्या बाळाच्या बापासोबतच राहा. तेव्हा तारा मला म्हणाली, हे बघ राहुल, मी आता खूप ऐकून घेतलं. तू जर माझ्यावर संशय घेत असेल तर मला माझ्याबद्दल एखादा पुरावा आणून दे की माझं दुसऱ्या माणसासोबत बाहेर काही चक्कर चालू आहे. मी लगेच तुझ्या घरातून तुला सोडून निघून जाईल, पण तोपर्यंत मला आणि माझ्या बाळाला इथे व्यवस्थित जगू दे. आणि हो राहुल, तुला माझ्या बाळाला स्वीकारायचं नाही ना, तर मग काळजी करू नकोस, मी माझ्या बाळाचा सांभाळ एकटी करू शकते. ती रागातच निघून गेली. मी मात्र वेड्यासारखा विचार करत होतो, हे काय होत आहे? माझ्याकडे माझ्या बायकोबद्दल एकही पुरावा नव्हता की तिच्या पोटात हे माझं बाळ नाही. तिला घरी दुपारी कुणीतरी भेटायला येतं याबद्दलही माझ्याकडे कुणाला दाखवायला काहीही एक पुरावा नव्हता, आणि म्हणूनच मला शांत राहावं लागलं. पण मी असं बोललो होतो म्हणून तारा बाहेर जाऊन रडत होती. तेव्हा माझी वहिनी तिला शांत करत बोलते, हे बघ तारा, स्त्रीचे जीवन असंच असतं ग. तू तुझ्या पोटात बाळ आहे म्हणून रडत असतेस, आणि माझं बघ, माझ्या लग्नाला तर 8 वर्ष झालेत,
तरी इतके उपाय करूनही मला बाळ झालं नाही आणि त्यामुळेच मीही घरात रडत असते. काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल म्हणत वहिनी तिथून निघून गेल्या. तारा हळूहळू करून सगळ्यांना तिच्या साईडनं करून घेत होती. मी मात्र बाहेरच झोपलो होतो. विचार मनात सुरूच होता, ताराच्या बाळाचा बाप कोण असेल? आमच्या तर साखरपुड्याला 3च महिने झाले होते, पण तारा तर 4 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. ती माझ्याशी घरच्यांशी खोटं का बोलत आहे? तिचं जर बाहेर कुणावर प्रेम असेल तर तिनं माझ्याशी लग्न का केलं असेल? फक्त आणि फक्त या पोटातील बाळासाठी. तितक्यात दादा ऑफिसवरून घरी आला. मी माझ्या मनातील जे काही चालू होतं ते सगळं काही माझ्या दादाच्या कानावर घातलं. दादाला म्हटलं की माझ्या बायकोचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे. तिनं फक्त त्या पोटातल्या बाळाला बापाचं नाव मिळावं म्हणून माझ्यासोबत लग्न केलं असावं. नाहीतर दादा विचार कर, मी इतकं लंगडं असूनसुद्धा इतकी सुंदर मुलगी माझ्यासोबत का लग्न करेन? तेव्हा माझा दादा मला म्हणाला, तुझ्या मनात विचार चालू आहे ना, तर आपण उद्याच घरात कुणी नसताना CCTV कॅमेरे बसवून घेऊ. रोज 24 तास तिच्यावर लक्ष ठेवत जाऊ की घरात कुणी येतं की नाही आणि तुझ्या बायकोचं बाहेर कुठे काही चालू आहे किंवा नाही. तेव्हा दादाला मी म्हटलो, दादा तूच आहे माझा सख्खा भाऊ, जो मला इतका ओळखतो, मदत करतो. नाहीतर अशा प्रसंगांमध्ये सगळ्यांनी माझी साथ सोडली आहे. आता घरात CCTV कॅमेरे बसवले होते. त्यात माझ्या एकच लक्षात आलं की माझ्या बायकोकडे 2 मोबाईल फोन होते. एक तिनं कपाटामध्ये लपवला होता. मी रूमच्या बाहेर गेलो की माझी बायको कपाटामधील तो फोन काढून कुणाला तरी फोन लावायची आणि त्याच्यासोबत बोलायची. आता आम्हाला माझ्या बायकोला रंगेहात पकडायचं होतं आणि तिच्या बाळाच्या बापालाही पकडायचं होतं. एक दिवस कामात बिझी असताना मला माझ्या दादाचा फोन आला आणि तो मला म्हणाला, राहुल तू जो तारावर आरोप लावतोस तो अगदी खरा आहे. हे बघ, सकाळच्या 10:30 वाजताच आपल्या घरात कुणीतरी जात आहे, म्हणजे खरंच ताराचं काहीतरी बाहेर अफेअर सुरू आहे. आता मी रागातच माझ्या घरी निघालो आणि आमच्या रूममध्ये गेलो. त्या माणसाला न बघताच मी तारापासून बाजूला केलं आणि मारायला लागलो. तेव्हा तो म्हणू लागला, अरे मी डॉक्टर आहे, आजच नाही तर नेहमीच चेकअप करण्यासाठी येतो. आज पण तुमच्या वहिनींना फोन केला होता मला की ताराच्या पोटात दुखत आहे म्हणून मी आलो. तेव्हा मी जरा घाबरलो आणि मागे सरकलो. आता माझी वहिनी मला रागवत बोलू लागली, काय झाले राहुल तुला? तुझ्याच बायकोच्या पोटातील बाळाचा दुश्मन होत आहेस तू. हे बघ, तारा खोटं बोलत नाही, हे बाळ तुझंच आहे. आता आम्ही डॉक्टरांची माफी मागितली. डॉक्टर माझ्या बायकोचा चेकअप करून तिथून निघून गेले. आज पहिल्यांदी दादा मला रागवत होता, हे बघ राहुल, साखरपुडा होऊन 3-4 महिने तुम्ही बाहेर भेटत होते. कदाचित तुला आठवत नसेल, पण झालं असेल तुमच्यामध्ये असं काही ज्यामुळे ती प्रेग्नेंट झाली. तुला या बाळाला स्वीकारावं लागेल. तुला माहिती आहे ना, माझ्या लग्नाला तर 8 वर्ष झालेत, पण अजूनही तुझी वहिनी आई झाली नाही. मग तुला आज जर बाळ भेटत आहे, तू जर बाप होऊ शकतो, तर मग कशासाठी हे सगळं करत आहेस? माफी माग तुझ्या बायकोची. बोलत दादा माझ्यावर चिडला आणि तिथून रागातच निघून गेला. मला मात्र मी बायकोवर चुकीचा संशय घेत आहे. खरंच डॉक्टरच बायकोसाठी चेकअप करण्यासाठी घरात येत असेल असंच वाटलं. मला माझ्या बायकोसाठी वाईट वाटू लागलं. खरंच हे बाळ माझंच असेल तर? आज मी माझ्या दादा वहिनींचा सुद्धा मन दुखवलं होतं. यामुळे सुद्धा मला खूप वाईट वाटत होतं. म्हणून मी माझ्या बायकोला सॉरी म्हटलं. पण दुसऱ्याच सेकंदात ती जे काही बोलली त्यानं माझा संशय
परत आला. मी तिला बोललो, मला माफ कर, मी आता तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची खूप जास्त काळजी घेईल. त्याच क्षणी ती मला म्हणाली, हो, पण माझी एक अट आहे राहुल, ह्या 5 महिन्यात तू माझ्याजवळ यायचं नाही. तुला माहिती आहे ना प्रेग्नेन्सीमध्ये किती रिस्क असते ते. आपल्या बाळाला जर काही झालं तर. आता मी तिला बोललो, नाही येणार जवळ मी, काळजी घेईल तुझी, टेन्शन घेऊ नको. पण माझ्या मनात कुठेतरी कालवाकालव सुरू होती. इकडे माझा भाऊ आणि वहिनी मुलासाठी प्रयत्न करत होते. 8 वर्षात माझी वहिनी आई झाली नव्हती म्हणून प्रत्येक डॉक्टरकडे ते दोघंही जाऊन आले होते, पण फरक पडला नव्हता. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं. फक्त ह्याच गोष्टींमुळे वहिनी नाराज असे. एक दिवस तर मी सोफ्यावर बाहेर झोपलेलो होतो, तेव्हा दादा ऑफिसवरून आल्यानंतर रूममध्ये गेला. वहिनींना त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तोही जवळ गेला. वहिनीनं एक औषध पाण्यामध्ये टाकून त्याला दिलं असावं, पण त्यानं ते पिलं नाही. माझा दादा वहिनीवर चिडला आणि तिला म्हणाला, हे काय करत आहेस, हे नाही पिणार मी. तेव्हा माझी वहिनी बोलली, डॉक्टरने सांगितलं आहे हे जर पिलं तर प्रेग्नेन्सीचे चान्सेस जास्त असतात. तेव्हा दादा बोलला, वेडी झाली आहेस का गं तू? 8 वर्षांपासून आपण प्रयत्न करतो तरी तू कधी आई झाली नाहीस. हे काहीही माझ्याकडून करून घेत जाऊ नकोस. दादा वहिनी टेन्शनमध्ये आहेत म्हणून आपलं टेन्शन त्यांना द्यायचं नाही. म्हणून मी माझ्या बायकोसोबत चांगलं राहण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा माझ्या बायकोने रात्री मला झोपताना दूध दिलं, पण मला तिच्यावर संशय होता म्हणून मी ते दूध गुपचूपच ओतून दिलं आणि दूध पिलो आहे असं दाखवत झोपून घेतलं. तेव्हा त्याच रात्री माझी बायको माझ्यापासून उठली आणि बाहेर गेली. मी पण तिच्या पाठीमागे गेलो. पुढे जे काही मी बघितलं, माझ्या बायकोला जो कोणी मुलगा भेटायला आला होता तो बघितला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण माझी बायको ही दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या प्रेमात नव्हतीच, तर माझ्याच दादाच्या प्रेमात होती. आणि माझा दादा हा तिचा प्रियकर होता. गेल्या कित्येक महिन्यांपासून तिच्या पोटात असणारं बाळ हे त्याचंच होतं. हेच ते दोघंही बोलत होते. माझा दादा ताराला म्हणत होता, मी तुला जेव्हा बघितलं होतं त्या क्षणीच तुझ्यावर प्रेम झालं होतं माझं, पण तुला घरात कसं घेऊन येऊ हेच मला समजत नव्हतं. कारण माझं तर ऑलरेडी लग्न झालेलं होतं, पण मी तुला दुसऱ्या कुणाची होऊसुद्धा देऊ शकत नव्हतो. म्हणून मी तुला माझ्या भावासोबतच लग्न करण्यास सांगितलं. माझा भाऊ खूपच साधा सरळ मुलगा आहे. खूप लवकर कुणाच्याही बोलण्यात अडकतो. खूप लवकर तो विश्वास ठेवतो. भोळा आहे. तेव्हा माझी बायको माझ्या दादाला म्हणत होती, रोहित, हे किती दिवस आपण लपवून ठेवू शकतो? मला वाटतं तू तुझ्या बायकोला सगळं काही सांगून टाकावं. तेव्हा माझा दादा तिला बोलतो, हो ग, सांगेल मी, तू काळजी करू नकोस. तेव्हा माझी बायको त्याला म्हणते, तू तिच्यापासून तलाक कधी घेणार आहेस? तेव्हा तर आपल्याला लग्न करता येईल. तेव्हा माझा दादा म्हणतो, लवकरच घेईल, एकदा की आपलं बाळ घरात आल्यावर. तेव्हा माझी बायको माझ्या दादाला म्हणते, मी जेव्हा प्रेग्नेंट राहिले तेव्हाच तुला सांगितलं होतं की मी किरटिंग करून टाकते, पण तुलाच हे बाळ लागत होतं. राहुलच्या जागेवर कोणीही मुलगा असता तर माझ्यावर त्यानं संशय केलाच असता ना, कारण माझ्या पोटात 4 महिन्यांचं बाळ आहे. राहुल आणि मी 3 महिन्या अगोदरच भेटलो होतो. तेव्हा माझा भाऊ तिला म्हणतो, मला इच्छा झाली नाही हे बाळ मारण्याची. एकतर माझी बायको मला अजूनही वंश देऊ शकली नाही. मला फक्त माझं बाळ हवं आहे. तेव्हा माझी बायको त्याला म्हणते, आणि मी, तू तर माझी जान आहेस म्हणत माझ्या भावाने माझ्या बायकोला परत एकदा मिठी मारली.
माझं तर सगळं काही संपलं होतं. माझीच बायको होती ती, आणि तोही माझा सख्खा भाऊ. त्यानं त्याच्या मुलासाठी फक्त मला फसवलं होतं. मला तर आता हा डाऊट होता की कुठेतरी माझ्या दादाच्या त्या चालीमध्ये माझी बायकोही फसली असावी. म्हणून त्यावेळी मी शांत राहण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांवर नजर ठेवू लागलो. त्याच रात्री माझी बायको परत येऊन जागेवर झोपली. पण वहिनीने सुद्धा माझ्या दादाला आणि ताराला सोबत बघितलं होतं आणि त्यांचं ते बोलणं ऐकलं होतं. म्हणून ती रडत होती आणि दादा आणि वहिनी यांच्या भांडणांचा आवाज माझ्या रूमपर्यंत येत होता. तेव्हा दादा तिला समजवत होता, हे सगळं काही मी फक्त तुझ्यासाठी केलं आहे. तू आई होऊ शकत नाही म्हणून मी दुसऱ्या मुलीसोबत संबंध बनवले. आता ती माझ्या बाळाची आई होणार आहे. एकदा की तिनं मुलाला जन्म दिला की आपण त्या मुलाला घेऊन हे शहर सोडून दुसरीकडे शिफ्ट होऊ. मी तुला तलाक देऊ शकणार नाही, कारण तुला माहिती आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. तलाक द्यायचाच असता तर इतकं 8 वर्ष मी तुझ्यासोबत का राहिलो असतो. माझा दादा फक्त आणि फक्त माझ्या वहिनींसाठी हे सगळं करत होता आणि त्यांच्या मुलासाठी हे करत होता. हे मला त्यांच्या बोलण्यावरून समजलं. पण हे सगळं खूप चुकीचं होतं हे मात्र ते विसरले. ताराला सुद्धा ह्या गोष्टी माहिती नव्हत्या की तिचाही वापर केला गेला होता फक्त तिच्या त्या पोटातील बाळासाठी. म्हणून दुसऱ्या दिवशी मुद्दामच मी ताराला म्हणतो, तारा, तू तुझी काळजी घेत जा. 4-5 महिन्यांनी दादा आणि वहिनी दुसरीकडे शिफ्ट होणार आहेत. मग मी तुला आणि आपल्या बाळाला घेऊन त्यांच्याकडे फिरायला जाईल. तुला खूप आनंद देईल. तेव्हा तारा आश्चर्याने माझ्याकडे बघते आणि मला विचारते, तुझा दादा कुठे जाणार आहे आणि तुला कुणी सांगितलं? तेव्हा मी ताराला म्हटलं, अगं वहिनी दादा बोलत होते तेव्हा मी ऐकलं. मी घरातून बाहेर पडल्याबरोबर ताराने लगेचच माझ्या भावाला फोन केला आणि मला अर्जंट तुझ्यासोबत बोलायचं आहे असं म्हटली. माझा भाऊ पटकनच ताराने बोलवलेल्या ठिकाणी आला. तारा चिडून त्याला विचारत होती, तू तुझ्या बायकोला तलाक कधी देणार आहेस आणि तू कुठे शिफ्ट होत आहेस? तू मला धोका तर देत नाहीस ना? हे बघ, मी फक्त तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याला धोका दिलाय. त्याच्यासोबत लग्न करून इथे राहत आहे. पण हे सगळं खूप चुकीचं आहे. जर तुझ्या डोक्यात दुसरा काही प्लॅन असेल तर तुला महागात पडेल. म्हणत तारा घरी आली. घरी आल्याबरोबर तिने माझ्या वहिनीला सांगण्याचा प्रयत्न केला की माझं अफेअर तुमच्या नवऱ्यासोबतच चालू आहे आणि माझ्या पोटातलं बाळ हे तुमच्याच नवऱ्याचं आहे. पण वहिनीला तिच्या बोलण्यानं जरासुद्धा टेन्शन आलं नाही आणि वहिनी लगेचच ताराला म्हटली, तारा, मला सांगण्याचं कष्ट घेऊ नकोस. मला आधीच माहिती आहे ते बाळ आमचंच आहे. आता मात्र ताराच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकली. तिला फक्त एका बाळासाठी वापरलं गेलं होतं हे तिच्या लक्षात आलं. ताराने घाईघाईतच मला मेसेज केला आणि सगळं काही सांगितलं जे मला आधीच माहिती होतं. आणि वहिनींना बोलली, तुम्ही फक्त सगळे या बाळासाठी मला वापरत आहात ना? माझ्या नवऱ्यालाही धोका दिला आहे तुम्ही सगळ्यांनी. आता मी आणि हे बाळ जर राहिलोच नाही तर तुमच्या या प्लॅनिंगचा काहीही एक उपयोग होणार नाही. म्हणत तारा रागातच घराच्या बाहेर पडली. वहिनीसुद्धा आता तिला थांबवण्याचा प्रयत्न करत घराच्या बाहेर पडली. तारा रडत रडत पुढे चालली होती. मी सुद्धा बाईकवरून पटकनच घरी आलो. मी पोहोचलो होतोच की ताराचा ॲक्सिडेंट झाला. वहिनी आणि दादा तिला घेऊन हॉस्पिटलला गेले. आता मात्र मला राहावलं नाही. ज्या दादाने माझा सांभाळ केला होता, मला लहानाचं मोठं केलं होतं, त्यानंच माझं घर बर्बाद केलं होतं. माझा विश्वास मोडला होता. म्हणून मी त्याला रागातच बोललो, का लग्न केलं तू माझ्यासोबत ताराचं? तुझी बायको म्हणून घरात आणली असती तर काही बिघडलं असतं का? का बर्बाद केलंस मला? मी रडत होतो.
दादा मला शांत करत होता, मला समजावून सांगत होता. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ती माझ्या मुलाला जन्म देऊ शकली असती आणि आपल्या घरातही राहिली असती. ते मूल तुझं म्हणून घरात वाढलं असतं तरी ते माझं होतं हे मला माहिती असतं. म्हणून आज मी हे सगळं काही केलं होतं. मला माझी बायकोही लागत होती आणि माझं बाळसुद्धा. तितक्यातच डॉक्टर येऊन सांगतात, आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही. बाळाच्या आईची तब्येतसुद्धा लवकर बरी होऊ शकत नाही. माझ्या दादा वहिनींना त्यांची चूक आता समजली होती. पण माझं काय? मला तर मी काय करू हेच कळत नव्हतं. ताराला मी घरी घेऊन आलो होतो, पण तिच्यासोबत काय बोलू काय नाही मला समजत नव्हतं. दादा वहिनींनासुद्धा मी माफ करू शकत नव्हतो. म्हणून ते घर सोडण्याचा आम्ही दोघांनी निर्णय घेतला. मी एकटाच चाललो होतो, पण ताराने सुद्धा माझ्यासोबत येण्याचा हट्ट केला. मीही तुझ्यासारखी तुझ्या दादाच्या प्लॅनमध्ये फसले गेले, त्याच्या प्रेमात पडले होते आणि म्हणूनच मी तुला धोका दिला. पण माझी सजा मला मिळाली. मला माफ कर. परत असं कधीच घडणार नाही. आणि बघ ना, तुला माझ्या बाळाकडे बघून माझ्यावर संशय यायचा ना. आणि जर ते बाळ जन्माला आलं असतं तर तुला नेहमीच मी दिलेला धोका आठवला असता ना. म्हणून देवाने त्या बाळालाच माझ्यापासून हिणावून घेतलं. म्हणजे आपण दोघे एकमेकांना परत एकदा चान्स देऊ शकतो. तू लंगडा आहेस म्हणून नाही, तर तुझं मन किती साफ आहे आणि तू माझ्यावर किती प्रेम करतो हे बघून मी खरंच आता तुझ्या प्रेमात पडले आहे. प्लीज मला एक चान्स दे. मनात माझी बायको रडत होती. मलाही कुठेतरी तिची दया आली. तिचं बाळ राहिलं नव्हतं. भावाने आम्हा दोघांना केलेला धोका आम्ही विसरलो नव्हतो. म्हणून आम्ही ते घर सोडलं आणि दुसऱ्या शहरात राहायला आलो. आता माझी बायको माझ्यासोबतच खूप खुश आहे. दादा वहिनी आजही आम्हाला फोन करून त्यांनी केलेल्या फसवणुकीची क्षमा मागत असतात. पण मी आजही त्यांच्या त्या घरात गेलो नाही, कारण तिथे गेल्यानंतर मला माझ्यासोबत केलेल्या त्या फसवणुकीची आठवण येते. मला माझ्या दादा वहिनींचा खूप राग यायचा, पण त्यांनी सगळं काही फक्त एका बाळासाठी केलं होतं. दादा आणि वहिनी 8 वर्षांपासून प्रयत्न करत होते, तरी त्यांना बाळ झालं नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी हा चुकीचा निर्णय घेतला होता. म्हणून खूप विचार करून आणि तारासोबत बोलून मी आम्हाला जेव्हा 2 जुळे मुलं झालेत तेव्हा त्यातील एक मुलगा घेऊन माझ्या दादाकडे गेलो आणि माझ्या वहिनींच्या पदरात त्याला टाकलं आणि म्हणालो, आजपासून तुमचा मुलगा म्हणून याचा सांभाळ करा. आणि आमचं एक बाळ घेऊन आम्ही परत त्या घरातून निघाला. माझा दादा माझ्यासोबत नजर मिळवू शकत नव्हता. त्याने जे केलं ते चुकीचं होतं हे त्याला कळालं होतं, पण कुठेतरी त्याचे माझ्यावर खूप उपकार होते. त्याने माझा सांभाळ अगदी आईवडिलांप्रमाणे केला होता. म्हणून मी त्या उपकाराची परतफेड केली. त्याला बाप बनवलं आणि यात माझी साथ दिली ती म्हणजे माझ्या बायकोने. जर तिने मला बाळ देऊ दिलं नसतं तर हे मी करू शकलो नसतो. आज वहिनी दादा त्या मुलासोबत खूप खुश आहे. मला आभार व्यक्त करायचं विसरत नाहीत आणि मी सुद्धा माझ्या बायको आणि मुलासोबत आता खुश आहे. पण मागील काही वर्ष जेव्हा डोळ्यासमोर चालू लागतात तेव्हा आजही माझ्या अंगावर काटा येतो. माझ्यासोबत जे काही घडलं ते कुठल्याच पुरुषासोबत घडू नये हेच देवाला मी प्रार्थना करतो. या गोष्टीचं तात्पर्य मूल जर होत नसेल, डॉक्टरांच्याही काही फरक पडत नसेल तर चुकीचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा बाळाला अनाथ आश्रमातून दत्तक घ्या आणि त्याचा सांभाळ करा अगदी आपल्या मुलाप्रमाणे. विश्वासघात कधीच कुणाचा करू नका. आणि नेहमीप्रमाणे मी आपल्या स्टोरीज सांगत असते की आंधळा विश्वास हा कधीच कुणावर ठेवू नका. मग तो आपला भाऊ असो किंवा वहिनी, बहीण असो की दाजी, मित्र असो की मैत्रीण. कारण सगळ्यात जास्त त्रास विश्वासघात आपलेच माणसं आपले करत असतात. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंट करून मला नक्कीच सांगा चूक नक्की कुणाची आणि राहुलने जे केलं ते योग्य केलं का आपल्या बायकोला माफ करून. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हाही नवीन स्टोरी अपलोड करू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.
चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.